स्वागत आहे मित्रांनो आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो आज आपण चाललोय कळसुबाई शिखरावरती। भंडारदरा या रस्त्याने आल्यास आपल्याला बारी हे गाव लागते। बारी या गावातून आपल्याला शिखरावर जाण्यासाठी रस्ता दिसतो। सह्याद्रीत पर्यटकाला चालना मिळेल असे हे बारी गाव। या गावात इंग्रजांनी मुळा आणि प्रवरा नदीचे पाणी अडवून या गावात धरणे बांधली। महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेले ठिकाण म्हणजे कळसुबाई शिखर। या शिखराची उंची समुद्र सपाटीपासून 1646 मीटर म्हणजेच 5400 फूट इतकी आहे। या डोंगरावर महादेव आणि कोळी समाजाचे लोक जास्त प्रमाणात राहतात। या लोकांना कळसुबाई ही देवता, या ठिकाणी कळसुबाई ही देवीचा अवतार मानला जातो। स्थानिक गावकरी या शिड्यांची दरवर्षी डागडुजी करतात। थोडेसे वर आल्यावर आपल्याला हरिश्चंद्रगड आणि रतनगड दिसू लागतो। येथे 2 दिवसाचा मुक्काम करून आपल्याला रंधा धबधबा आणि कोकणकडा पाहता येतो। आपल्याला जर ट्रेकिंगचा छंद असेल तर भेट देण्याकरिता हे उत्तम असे ठिकाण आहे। निसर्गाच्या सानिध्यात मग्न होऊन मी शेवटच्या शिडीपाशी पोहोचलो। कळसुबाई शिखरावर जाण्यासाठी हा शेवटचा टप्पा। शिखरावर कळसुबाईचे मंदिर अगदी लहानसे। या शिखराला इतिहास आहे तो म्हणजे कळसुबाईच्या दंतकथेचा। अशी कथा सांगितली जाते की कळसू नावाची एक गरीब मुलगी सावकाराच्या घरात झाडलोट करणार नाही आणि भांडी घासणार नाही या अटीवर काम करू लागली आणि सावकाराच्या घरी एके दिवशी खूप पाहुणे येतात आणि तिला त्या दिवशी झाडलोट आणि भांडी घासावी लागतात। तेव्हा ती घर सोडून गेली। तेथून ती आली या डोंगरावर। ती या डोंगरात राहू लागलेले लोक तिला देवीचा अवतार मानू लागले। कोळी कुळातील असल्याने येथील लोक कळसुबाईला कुलदैवत असे मानू लागले।